सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी. अमरावतीच्या पांढरी खानापूर गावातील प्रवेशद्वाराचा मुद्दा आता चांगलाच तापलेला आहे. प्रवेशद्वाराच्या मुद्द्यावरून पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट पाहायला मिळाली. पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली आणि या दगडफेकीत 25 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यामध्ये 5 महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आपण हे दृश्य बघतोय, पांढरी खानापूर अमरावतीमध्ये आहेत. या ठिकाणी पोलिसांवर देखील दगडफेक झालेला आहे. आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झालेली पाहायला मिळाली आणि दगडफेकीमध्ये 25 पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे. अनेक वाहनांचं देखील या दगडफेकीमुळे नुकसान झालेलं आहे. पोलिसांकडून आता या ठिकाणी बंदोबस्त देखील वाढवण्यात आलेला आहे. प्रवेशद्वारावरून पोलीस आणि आंदोलकांमध्ये ही झटापट झाली होती. ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात. खानापूर ग्रामपंचायतीकडून 2020 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा प्रवेशद्वार बनवण्याचा ठराव झाला होता. तर 2020 ते 23 या काळात विविध तांत्रिक कारणांमुळे प्रवेशद्वाराचं काम सुरू झालेलं नाही. 26 जानेवारी 2024 रोजी पुन्हा आंबेडकरांच्या नावानं प्रवेशद्वार बांधण्याचा ठराव पारित झाला. बांधकाम सुरू होण्यापूर्वीच 31 जानेवारीला लोखंडी कमान उभारून त्यावर आंबेडकरांचं फलक लावण्यात आलं. गावातील काही लोकांनी विरोध केल्यामुळे पोलिसांकडून फलक काढण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांनी फलक काढू नये म्हणून काही लोकांकडून ठिय्या आंदोलन करण्यात आलं. तर गावातील एका गटाचा फलकाला विरोध आहे. तणावाच्या वातावरणामुळे संचारबंदी लागू करण्यात आली. याच प्रकरणावरून गावात पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट पाहायला मिळाली. अधिक माहिती देत आहेत या सगळ्या संदर्भात माझे सहकारी स्वप्नील उमप आपल्याला. स्वप्नील, नक्कीच सुमित, अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यातील पांढरी खानापूर हे गाव आहे आणि या गावात प्रवेशद्वाराचा मुद्दा जो आहे तो पेटलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर काल आंदोलनकर्ते जे आहेत ते याच विभागीय आयुक्त कार्यालयावर जे आहे ते धडकले होते. पूर्वी 3 ते 4 दिवसांपासून या ठिकाणी ठिय्या आंदोलन होतं. पोलिसांनी जे आहे ते आंदोलकांना काल मोठ्या प्रमाणावर अनेकदा समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु काही आंदोलक जे आहेत ते समजण्याच्या पलीकडे होते आणि अशातच जे आहे ते पोलिसांना या ठिकाणी सौम्य लाठीचार्ज करण्यात आलेला होता आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून जे आहे ते आंदोलकांनी जी आहे ती पोलिसांवर दगड फेकली. यावेळीच मोठ्या प्रमाणावर जे त्या ठिकाणी गाड्यांचं नुकसान झालेलं आहे. अग्निशामक दलाची जी गाडी आहे ती गाडी फोडण्यात आली आहे. पोलिसांची दंगा नियंत्रण पथकाची गाडी फोडण्यात आली. सोबतच आज ज्या काही गाड्या आहेत त्या देखील गाड्यांची तोडफोड करण्यात आलेली आहे. यामध्ये दगडफेकीमध्ये जर आपण पाहिलं तर 25 पेक्षा अधिक जे आहेत ते पोलीस जखमी झालेले आहेत, ज्यामध्ये महिला पोलिसांचा देखील समावेश आहे. तर दुसरीकडे पोलिसांनी जो लाठीचार्ज केला, या लाठीचार्जमध्ये देखील काही आंदोलक जे आहेत ते जखमी झालेले आहेत. या संपूर्ण प्रकरणानंतर जे आहे ते दगडफेकीच्या प्रकरणानंतर पोलिसांनी जे आहे ते 25 पेक्षा अधिक आंदोलकांवर जे आहे ते गंभीर स्वरूपाचे दंगलीचे गुन्हे दाखल केलेले आहेत. सध्या विभागीय आयुक्त कार्यालय परिसरामध्ये जर आपण पाहिलं तर पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. SRPFचे जवान तैनात आहेत. काल जो प्रकरण घडलं त्या प्रकरणानंतर जे आहे ते तातडीनं या ठिकाणी CISFचे जवान देखील दाखल झालेले होते. आज जर आपण पाहिलं सध्या या ठिकाणी शांततेचं वातावरण आहे. दुसरीकडे वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर हे आज अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यासंदर्भात जे आहे ते माहिती आपल्याला समोर आलेली आहे. ही जी काही घटना झाली या घटनेनंतर ते आंदोलकांशी देखील चर्चा करणार आहेत. आंदोलकांशी देखील चर्चा करणार आहेत. प्रकाश आंबेडकर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.